चांगलं समालोचन. कमेंट्री बॉक्स में भी पानी की सुविधा करना है. पहली गेंद पंकज की बैकफुट पे गए, हवा में स्ट्रोक, फिर विकेट. पंकज माली आज विकेटों के सौदागर बने हुए और विकेट भी किसका लिया है? प्रतीक पाटिल, प्राइजलेस विकेट. देखिए गौली सर, मैं अक्सर कहता हूं कि आप तेज गेंदबाज है तो आपके पास शॉर्ट पिच गेंदें होना चाहिए जो बहुत जल्दी बैट्समैन के करीब आती है, और यही कारण है कि पुल शॉट आपका मिसक्यू हो जाता है और आप आउट हो जाते हैं. मेरे साथ कमेंट्री में ओमकार शेट्टी जुड़ चुके हैं. पहली गेंद पे पहला विकेट पंकज माली, भटाल एक्सप्रेस, मनीष पाटिल के लिए. रिदम में जाते हुए तेज गेंद, फिर पुल किया है, लेकिन अब की बार पहले ही गेंद गिरी है काऊ कॉर्नर में. यहां पे रनआउट का मौका, लेकिन दोनों बार बचे हैं मनीष पाटिल. 2 रन से खाता खुला यहां पर मनीष पाटिल का खाता खुला शरद योगेश 11 टेमोली का. शुभ रात्रि हरीश पंड्या, गुड मॉर्निंग भी बोला जा सकता है. 2 रन 1 विकेट. पंकज माली फुल टॉस गेंद, स्वीप किया है, थोड़ा फंबल किया वहां पे स्क्वाड लेग अंपायर के बगल में. थ्रो आया आपकी बार, ओ माय गॉड. ये मोनिस पाटिल है ना ओमकार, ये जेब में किस्मत की पुडी लेके आए. ती जीव मुठीत घेऊन त्यांना डाईव्ह लगावली होती आणि यासाठीच तर मोनिशला ओळखलं जातं आणि फायटर आहे खऱ्या अर्थानं. मोनिश ही जोडी सध्या विकेटवरती आहे ना सर. मनीष बॅटिंग करतोय. जर पाहिलं प्रतीक शून्यावरती बाद झाला, बट भिवंडीकरांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. रायगड जिल्ह्यातील एक मानाची स्पर्धा KPC इनामपुरीची स्पर्धा सुरू आहे. प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट मालिकावीरासाठी त्या ठिकाणी दिली जाते, ती म्हणजे कार. आणि विनीत माईच्या बॅटमधनं लगातार आली आहे 3 अर्धशतकं आणि आता संघ मानकोली फाईट करतोय बामण डोंगरीच्या विरुद्ध. 5 ओव्हर 80चं टार्गेट आहे, बट बामण डोंगरीने देखील अवघ्या 8 बॉलमध्ये 30 केलेत. आणि रूल्स असे आहेत रायगड टेनिस बॉल क्रिकेटचे किंवा ठाणे जिल्ह्यातले, जर तुम्ही सुपर 4मध्ये इंटर झालात तरच इंडिव्हिज्युअल प्राइज दिलं जातं. बिल्कुल. एक दिन मैं भी था इनामपुरी में. वो जो विकेट है, क्योंकि बाउंड्री छोटी है तो रन बहुत तेज बनते हैं. टीमची टोटल हालांकि अंगद पाटिल ने बहुत जबरदस्त आयोजन किया वहां पर. पंकज माली 4 रन 1 विकेट. 4ला 1 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवरती विकेट, नंतर 2 डबल आलेत. पंकज माली जड़ में गेंद, हेलीकॉप्टर ड्राइव, मिड ऑन पे खिलाड़ी, रन चुरा लिया. 5 पे पहुंचा स्कोर इस वक्त शरद योगेश 11 टेमोली. धावफलकावरती 1ने पुढे जातं. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते आहे 1ने पुढे जात असताना 5 धावा 1 बाद. पंकज माली गेंद को उछाल दिया है, पीछे फील्डर है. ओ जगलिंग जगलिंग एंड कैच.
आपल्या समोर. अजूनही अंतिम बॉल आपण जर पाहिला तर P1 मधला येणं बाकी आहे आणि न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेत. इन ॲट नंबर 4 शादाब शेख. शादाब शेख नए बैटर आए मैदान में और 5 पे 2 विकेटें गिरी है. पिछले मैच में डबल हैट्रिक करते बचे थे पंकज माली. इस ओवर में भी 2 विकेटें लिए. विकेटों के सौदागर और साथ ही साथ कहर बर्पा कर रहे हैं अपनी गेंदबाजी से पंकज माली. फिर उछाल दिया है, फिर फील्डर है, ले लिया है, गोदी में ले लिया है कैच. हालांकि बार बार छूट रहा है उनके हाथों से. नाही आता थंडी इतकी खतरनाक आहे ना की ऑन ग्राउंड जे प्लेयर्स खेळतात त्यांना कळत असेल की मैदानावरती काय चाललंय. कारण स्कोररच्या हातामध्ये इकडे पेन पण थांबत नाही आहे. तर बॉल तिकडे इतका वेगाने येतं आणि तो थांबवणं. बट कॅचेस खूप चांगल्या कॅरी केलेत आणि त्यातल्या त्यात प्रयाग जिकडे फिल्डिंग करतोय ना तिकडे झाडं झुडपं पण आहेत आणि डोंगराच्या अगदी खाली पायथ्यालाच तो फिल्डिंगसाठी उभा आहे आणि या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात. बट तो हार मानत नाही आहे, ही मोठी गोष्ट आहे. 2 कॅच त्यानं घेतलेत आणि पंकज माईनं काय बॉलिंग केली आहे आज. रिदम फ्लो पंकज माईचा खतरनाक आहे. 3 विकेट्स मागच्या मॅचमध्ये बोल्ड हॅट्रिक, या ओव्हरमध्ये ओव्हर हॅट्रिक आणि षटक संपलं पहिलं. 5ला 3 बाद. टीम शरद अँड योगेश 11 जय हनुमान टेंबवली जो संघ खेळतोय अक्षय भरत पाटील फॅम टीम या नावानं. देखिए ओमकार, प्रतीक पाटिल जब भी सस्ते में आउट होते हैं टेम्बोली पे दबाव बढ़ जाता है. आज लगता है कि खतरों के खिलाड़ी टीम में नहीं है. अल्ताफ शेख, शादाब शेख उन्हीं के भाई हैं जो इस वक्त पिच पे मौजूद है. आउट हो चुके हैं, सॉरी. मुनीस पाटिल हैं. ये कमाल के बल्लेबाज है, बहुत जल्दी स्ट्रोक के लिए जाते हैं. मनीष पाटिल सामना कर रहे हैं और मोनिस पाटिल नॉन स्ट्राइक पे. गेंदबाजी में पीयूष माली को लगाया गया है. पीयूष माली लंबा हिट लेना चाहते थे, बीट किया वहां पर. मेरे ख्याल से रिवर्स शॉट खेलने की कोशिश की थी. गेंद विकेटों के ऊपर से विकेट कीपर के दस्तानों में. पीयूष माली अच्छी रफ्तार है. पीयूष माली राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए फॉलिंग स्वीप की कोशिश, मिस टाइम स्ट्रोक. विकेट कीपर के हाथों से छूट गया कैच. लगता है ड्यू फैक्टर कुछ ज़्यादा ही है मैदान में, जिस तरह हाथों से कैच गिर रहे हैं. मैं तो अक्सर कहता हूं कि बालों में जेल और हाथों में तेल लगा के क्रिकेट ना खेले. अगदी बरोबर आहे. आणि कॅप बॅटिंग सुरू होती मैदानावरती आपण जर पाहिलं तर मागच्या काही मॅचेसमध्ये. पण आता 2 सामने चौदरपाडाला देखील जास्त स्कोर करता आला नाही भाटाळेच्या विरुद्ध आणि आता टेंबवली देखील थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळते आहे. बट टेंबवली एक अशी टीम आहे जी पलटवार करणं कधीही जाणते. कोणत्याही स्टेजला हार मानणं या टीमच्या रक्तात नाही आहे. त्यामुळे हा सामना नक्कीच चांगला रंगणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पीयूष माळी आपल्याला पाहायला मिळतो. पहिला डॉट नंतर एक सिंगल आली आहे. फलंदाजीसाठी तुम्ही पाहता नंबर 5 वरती आला आहे मोनिश पाटील. विनीत माळीसाठी आपण प्रे करत होतो की 80 डिफेंड झाले पाहिजेत. बट समोर देखील आर्यन 11 जीवदानी बामण डोंगरी आणि अवघ्या 14 बॉलमध्येच बामण डोंगरीनं 52 रन केलेत. पीयूष माली सामना करेंगे मुनीस पाटिल. एम और ओ का फर्क, मनीष पाटिल एंड मोनिस पाटिल. इस मरतबा छोटी बैकलिफ्ट का इस्तेमाल, खेल दिया गेंद को काऊ कॉर्नर में. थ्रो पहुंच रहा है, रॉन्ग एंड थ्रो. 2 रन पूरे. इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ शरद योगेश 11 टेम्बोली का 8 रन 3 विकेट. 8 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स.
पीयूष माली, ओ कटर, कमाल की गेंद, विकेट कीपर बीट, बैट्समैन बीट, थ्रो डायरेक्ट लगा है, रिकोशेज हुआ है, अच्छा बैकअप है, 1 रन आता हुआ स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा इस वक्त 1 रन से स्कोर 9 रनों पे पहुंचा है। धीमी शुरुआत हम देख रहे हैं। देखिए ओमकार, इस तरह की कंडीशन में बल्लेबाजी आसान भी नहीं है। जिस तरह से बॉलिंग अटॅक आहे बाटाले के पास, एक अच्छा पेस बॅटरी आहे। दोन्ही टीमकडे बॉलिंग युनिट खतरनाक आहे, बट अंतिम 2 षटकं आणि जर मोनिश पाटील विकेटवरती उभा असेल, आता आहे ना तुम्हाला 50 किंवा 45 करायचे नाही आहेत, आता तुम्हाला फक्त 35 ते 36 करायच्यात आणि भाटाळेची सध्या ग्रीप आहे या मॅचमध्ये। राऊंड विकेट, हा फुल टॉस आणि तो पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक होते आणि प्रयत्न खूप चांगले झालेत आणि फायनली बॉल अडवण्यामध्ये आलाय त्या ठिकाणी यश। 3 धावा धावफलकावरती ऍड झालेत। बॅटिंग साईड बीमरसाठी DRS या ठिकाणी रिव्ह्यू कॉल करण्यात आला। या आपण थर्ड अंपायर DRS कॉल करण्यात आला। बॅटिंग साईड हा DRS कॉल करण्यात आला। पाहूया एक्झॅक्टली घडतंय काय। धावफलकावरती धावा 9, विकेट्स गेलेले 3। आणि हा फेअर बॉल आहे, फेअर बॉल आहे। स्कोर कार्ड वरती एक नजर टाकूयात। धावफलक झाला 12, 11 बॉलचा खेळ झाला, 12 धावा धावफलकावरती आहेत। दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल मैदानावरती बाकी आहे। मनीष आणि मोनिशची जोडी मैदानावरती खेळतीये। पीयूष, आपकी बार गेंद ऊपर से निकल गई है, नॉन स्टॉप बाउंड्री के बाहर, 4 रन। राजेश माळी यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आलंय। शांतपैकी चल एक चांगलं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं। 2 षटकांचा खेळ मैदानावरती झालाय। धावफलकावरती धावा झाले 16। या मैदानावरती आहे ना अंतिम टप्प्यापर्यंत तुम्हाला मेहनत करायची आहे, कारण आता तुम्ही सेमीफायनल मध्ये आलात आणि स्वर्गीय बाळाराम गणू शेलार स्मृती चषक जिंकायचं आहे। देखील तितकीच खतरनाक आहे। त्यामध्ये सूरजदादा शेलार, अक्षयदादा पाटील, हर्षददादा पाटील, कल्पेशदादा पाटील, शुभमदादा शेलार, परेश पाटील, सागरदादा हिंडोळे आणि केतनदादा भोईर आणि पूर्ण पवनपुत्र वडपे संघाचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। या स्पर्धेचे शिल्पकार रुपेशदादा शेलार आणि ओमकार ग्रुपच्या वतीनं पवनपुत्रे वडपे संघानं जे सहकार्य या टुर्नामेंटमध्ये केलं आहे त्याबद्दल त्यांना देखील आपण मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी देऊयात। 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर रन्स 16, 12 बॉलमध्ये कमीत कमी इथनं 18 ते 20 कशा बनतील तो प्रयत्न केला जाईल। बट एक आहे, मोनिश पाटील बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटवरती जर बॉल प्रेमात पडला तर इथनं 40-42 बनतील। देखिए ब्लैक डायमंड ऑफ बाटाले गेंदबाजी के लिए आए हैं और कमेंट्री के लिए कमेंट्री दुनिया का सबसे खूबसूरत चेहरा ओमकार। 12 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे। बॉल तयार, नीरज धन्यवाद। सिद्दीक सर, इथे फटका फसला बॉल हवेत आणि जोपर्यंत बॉल खाली पडेल तोपर्यंत सिंगल आधीच पूर्ण झाली आणि त्यात झाली आहे मिसफील्ड। थर्डचा कॉल नकार केला तिकडे। दोन्ही बंधुराज खेळतात, एकाच रक्ताच्या नात्यातले 2 खेळाडू आज टेंबिवलीच्या सन्मानासाठी संघर्ष करताना मोनिश पाटील आणि मनीष पाटील। धावफलक 2 ने पुढे चाललाय। 18 धावा धावफलकावर, 18 ऑन दी बोर्ड। 18 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत। पहिल्या डावाचा खेळ मैदानावरती सुरू आहे।
सेमीफायनल तुम्ही एन्जॉय करता आणि जिंकणारी टीम जय गावदेव खांडवळ या संघासोबत फाईट करताना आपल्याला पाहायला मिळाल. धावफलक पहिल्या डावात काय लागेल, कारण सुरुवातीला पंकज माई भाटाळ एक्सप्रेस 3 विकेट्स काढले, 8 धावा खर्च केले होते. इथे फटका ऑन साइडला चालला, डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर कॅच झाली आहे, त्या ठिकाणी ड्रॉप, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, बुलेट थ्रू आलाय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर बॉल खूप लवकर त्या ठिकाणी फील्ड केलाय. देखिए गेंदे प्रयाग माली के तो मानो पीछे पड़ गए, कैचेस भी पीछे पड़ गए और गेंद भी पीछे पड़ गई. आणि धावफलक सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 ने पुढे जात असताना 19 या आकड्यावरती 19 ऑन बोर्ड, 19 धावा धावफलकावर. यानंतर मेगा फायनलची मॅच थोड्याच वेळात येते. चला थोडं फास्ट खेळा, वेळ जास्त जातोय. अतिशय मजा आली. 2 दिवस कॉमेंट्री बॉक्स मध्ये सिद्दीक भावे सर, आज डॉक्टर गवळी सर आपल्यासोबत जॉईन झाले. काल हरेश पांड्या सरांचा आवाज, आज देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. धावफलकावरती धावा झालेल्या आहेत 19. बॉल तयार. क्रिकेट पाहायची मजा इकडे वेगळी आहे. शफल झाले, ऑन साइडला टर्न केला बॉलला, हेलिकॉप्टर ड्राईव्ह आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर लेगला, सीमारेषा पार. हा येतोय चौकारानं. आता या मॅचच्या ड्रायव्हिंग सीट वरती पुन्हा एकदा येताना आपण पाहताय शरद आणि योगेश शिलवन, अक्षय भरत पाटील फार्म टीम टेंभवलीला. इथे फटका चांगला सरळ आलाय बॉल, मुख्य मंचाच्या दिशेनं फिल्डर होते, बनून राहिले प्रेक्षक. आणि या व्यासपीठाला आणि या चमचमत्या ट्रॉफी वरती माझी नजर आहे हे सांगत असताना टेंभवलीचा मोन्या सध्या सोन्याच्या भावाची बॅटिंग करतोय. 24 कॅरेटचं गोल्ड टेंभवलीचं आणि तुटून पडलाय आता गोलंदाज नीरज माळीवरती. देखिए बहुत जल्दी, क्योंकि फ्लेक्सिबल बॉडी है, बहुत जल्दी घूम जाते हैं. इथे फटका फसलाय. आता फिल्डर आहे प्रेम आणि प्रेमनं टिपलाय जेल. आणि प्रेमचं नाव प्रेम आहे आणि त्याचा चेहरा इतका सुंदर आहे की कुणीही त्याच्या प्रेमात अगदी सहज पडेल. आणि अगदी प्रेमानं त्यानं घेतली ही कॅच. फलंदाज बाद प्रेम पाटीलचा एक चांगला झेल. पाव मिलने में अभी 3 घंटे बाकी है. ए जीतू वडपा के मनीष पाटिल लेकिन सर यहाँ कुछ भी कभी भी मिल सकता है, खाली आप फरमाइश करो. मनीष पाटिल पण चिकना आहे फॉरेनर. एक षटकार जो आला मोनिश पाटीलच्या बॅट मधून, त्याच्यासाठी योगेश पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल फलंदाज मोनिश पाटीलला. धावफलक अगदी 29 वरती आहे. 10ची सरासरी सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि मोनिश पाटीलसाठी 2000चं जे प्राइज आहे ते स्कोररकडे जमा आहे. मॅच संपन्न झाल्यानंतर व्यासपीठावरती आपण त्याला जरूर देऊ. बॉल तयार. प्रत्येकी षटकारासाठी टीम टेंभवलीला योगेशदा पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलं. शरद आणि योगेश दोस्तीच्या दुनियेतील एक A1 जोडी आणि त्रिमूर्ती अक्षयदादा भरत पाटील यांच्या माध्यमातून ही पारितोषिक या ठिकाणी देण्यात येतात. त्यांचं देखील करूया आपण विशेष कौतुक. धावफलकावरती धावा 3 षटकं संपल्यानंतर 29. अजूनही 6 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे आणि शेवटच्या अंतिम 6 बॉलवरती किती धावा येतील त्याकडे लक्ष आपलं प्रत्येकाचं लागलंय. म्हटलं जातं ना, रात नहीं ख्वाब बदलता, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो मेरे दोस्त जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले लेकिन ये वक्त जरूर बदलता है, क्योंकि वक्त वक्त की बात है
आज धूप तो कल बरसात है. बट ही टुर्नामेंट ना तुमच्यासाठी आज थांबणार नाही आहे. आता नाही तर परत कधी नाही, कारण या मॅच नंतर येणाऱ्या मेगा फायनल जय गावदेव खांडवळ थाटात इंटर झाली या फायनल मध्ये. वेळ जास्त जातोय, फिल्डिंग टीम भाटाळे लगेच क्षेत्रक्षण सजवायचंय. अंपायरचा मेसेज आणि खांडवळकर आता मोठ्या संख्येने आलेत. ओमकार शेट्टे, बरसात की बात मत करो, 7 महीने गिरी. अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे तर टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम जवळजवळ 1.5 महिने लेट सुरू झाला, जो ऑक्टोबरलाच होतो. आणि यावेळी जवळजवळ आपल्याला नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागली. वेलकम बैक. डेथ 1 में गेंदबाजी के लिए प्रयाग माली आए. स्कोर है इस वक्त 29 रन, 29. अच्छा टोटल बना लिया है शरद योगेश 11 टेम्बोली ने. 6 बॉल अजूनही बाकी आहेत. प्रयाग माली. प्रयाग नाहीये. अगदी आपण पाहिलं तर हा विजयाचा एक नाव, विजयाची आशा आहे प्रयाग माळी, आणि त्याच्याकडनं खूप होप्स असतील सध्या टीम भाटाळेला. ब्रह्मणदेव भाटाळे आणि सुरुवात झाली या ठिकाणी प्रयागच्या ओव्हरची वाईट बॉलनं. एक्स्ट्रा रन आणि धावफलक 30 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेत. बॉलर तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. प्रयाग माळी आणि समोर स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय मनीष. टप्पा पडलाय, हा देखील चाललाय वाईड लाईनच्या बाहेर. अजून एक एक्स्ट्रा रन धावफलकावरती जोडली जाते. एक्स्ट्रा रन स्कोर धावफलकावरती पुढे चालला. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 31. लगातारच्या 2 एक्स्ट्राज रन्स या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळालेत. यानंतर मेगा फायनल या मॅचचा विजेता पुढील सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. खांडवळ गाव आज जवळजवळ जे सकाळी फर्स्ट शिफ्टला जायला उठतील ना, ते पण म्हणतील की आजची मॉर्निंग शिफ्ट कॅन्सल करून सेकंड शिफ्ट घेऊयात, कारण सकाळी बँजो लावायचा गावात. टीमची टोटल धावफलकावरती 31. अजूनही 6 बॉल बाकी आहेत. प्रयाग सुरू करतोय पुढचा बॉल. स्विच इट खेळायचं होतं आणि शरीरावरती जाऊन बॉल त्या ठिकाणी आदळलाय. लेग बाईटचा इशारा अंपायरच्या माध्यमातून त्या ठिकाणी येतोय. एक एक्स्ट्रा रन लेग बाईटच्या स्वरूपात स्कोरकार्डवरती जोडली जाईल. 32. 2 ओव्हरमध्ये ना जवळजवळ अर्धा संघ मैदानातून बाहेर होता. त्यानंतर आता खूप चांगली बॅटिंग झाली आहे मैदानावरती फलंदाज मोनिशकडनं. त्या सोबतीने आता मनीष रन्स बनवतोय आणि आदित्य भोईर त्याला आता आपला डाव या ठिकाणी सुरू करायचा आहे शून्यातून. प्रयाग माळी तयार. राईट अमोर द विकेट. इथे बॅटची लिडिंग एज, बॉल हवेत आणि सेफली बॉल तिकडे. मात्र जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धावा अजून पूर्ण झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट आदित्य आणि मनीष दोघेही खूप फास्ट आहेत. सिंगलला डबलमध्ये आरामात या ठिकाणी कन्वर्ट करण्यात आलं. धावफलक 2ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोरकार्डवरती पाहायला मिळते आपल्याला, जी जाऊन पोहोचली आहे 34 धावा. आणि ज्या टार्गेटसाठी हवं होतं आणि ते टार्गेट या ठिकाणी आतापर्यंत सेट झालं. आणि इथनं ज्या रन्स येतील ना, ते थोडंसं प्रेशर क्रिएट करतील टीम ब्राह्मणदेव भाटाळेवरती. शरद आणि योगेश 11 जे हनुमान टेंबवली. इथे फटका समोर डाऊन दी ग्राउंड. एलिव्हेशन थोडंसं कमी आहे, बट काम झालंय, कारण क्रिकेट मधल्या सगळ्यात सेफ जागी पडलाय. ओव्हर द बॉलर हेड आणि बरोबर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती हा येतोय चौकार. इंदौरी इस दुनिया से चले गए. ये उन्हीं की लिखी हुई गज़ल थी, दुबई के मुशायरे में गाई थी. वो बुलाती है मगर जाने का नहीं, ये दुनिया है उधर जाने का नहीं. अगदी बरोबर आहे. अनेक अडचणी क्रिकेटच्या मैदानावरती, अनेक संकट तुमच्या समोर येतील. तुमच्या संकटांना देखील सांगा वो बुला दिया लेकिन अपन को जाने काहीच नाही. बॉल तयार. प्रयाग थोडं महागडं होतं षटक. अजून एक मोठा फटका. आता लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि एलिव्हेशन थोडंसं कमी होतं या फटक्यात आणि तिकडे टिपला गेलाय. आपण पाहताय झेल फलंदाज होत आहेत त्या ठिकाणी बाद.
हात में फैसला होगा. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. या मॅचकडे आपण जाऊयात. सध्या धावफलकावरती रन्स आपण पाहिल्या तर 38 आहेत आणि बॉल अजूनही 2 शिल्लक आहेत. एखाद डबल, एखादा 4, एखादा 6 या मॅचमध्ये पाहिजे. बॅटिंग करणाऱ्या टीमला भाटाळे प्रयत्न करेल की इथे 40-39च्या आतमध्ये थांबवलं जावं आणि 10च्या सरासरीनं सेकंड इनिंगमध्ये चेस करण्याची संधी त्यांना मिळावी. चला न्यू बॅटर्स थोडंसं लवकर. मंदार गोराटकर, परेश गोराटकर. टेंबवली संघानं जर हा सामना जिंकला तर आपल्या अग्री कोळ्यांचं कुलदैवत आई एकविरा मातेचं दर्शन भरतजी पाटील साहेबांच्या वतीनं त्यांना दिलं जाईल. व्यासपीठावरती ते उपस्थित आहेत, मॅच एन्जॉय करतात आणि पहिला बॉल अगदी या ठिकाणी फेस करत असताना मंदार गोराटकर या ठिकाणी बीट झालं. चेंडू जातो डॉट. अंतिम बॉल आता पहिल्या सत्रातील बाकी आहे. सेमीफायनलची मॅच मैदानावरती सुरू आहे. जिंकेल तो थेट मेगा फायनलमध्ये. मेगा इव्हेंट आणि मेगा इव्हेंटची मेगा फायनल कोण खेळेल त्यासाठी हा सामना खतरनाक आणि चुरशीचा आपल्याला पाहायला मिळेल. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. टप्पा पडला. हा देखील चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, बट पुन्हा टाकावा लागेल. अजून एक वाईट बॉल प्रयाग माळीनं त्या ठिकाणी टाकलाय. थोडंसं टेन्शन वाढत चाललं प्रयागचं की एक्झॅक्टली घडतंय काय, कुठे मिस्टेक होती आहे. एक्स्ट्रा रननं स्कोर पुढे चाललाय. 39-39 शेवटचा अंतिम बॉल. मंदार ऑन स्ट्राईक. मंदार गोराटकर एक नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सिक्सर किंग म्हणून मंदार गरुडेला ओळखलं जातं. बॉल तयार. ह्या गोराटकरला मात्र इथे एखादा चौकार षटकार शोधायचा आहे. एक सिंगल पूर्ण झाली आहे. एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न, पण अंपायरचा इशारा लेग बिफोर विकेट. फलंदाज बाद LBW आणि 39 वरती पहिला डाव या ठिकाणी संपलाय. शेवटच्या चेंडूवरती आली आहे विकेट आणि 40 धावेचं लक्ष मैदानावरती उभं झालंय. शरद अँड योगेश 11च्या माध्यमातून टीम ब्राह्मणदेव भाटाळे समोर. एक छोटासा डीजेवाला ब्रेक घेऊ आणि पुन्हा परतू या मॅचकडे. ओमकार शेट्टी, ज़रा आपको कमेंट्री से जुड़ जाना है क्योंकि प्रिंस मूवीज स्कोरर हमारे गायकार डॉक्टर गवली सर, इन सब का सत्कार करना है. सबसे पहले मैं किंग ऑफ टेलीकास्ट प्रिंस मूवीज का हम सत्कार करने जा रहे हैं, जिन्होंने भिवंडी क्रिकेट को पूरे दुनिया में इंट्रोड्यूस किया और BPL में DRS लाकर एक कीर्तिमान किया है. आइए हम शशिकांत शेलार से रिक्वेस्ट करता हूं कि प्रिंस मूवीज के ऑनलाइन मैन प्रथमेश पाटिल जी का सत्कार सम्मान करे. दिस इज द एक्स्ट्राऑर्डिनरी टेलीकास्ट. देखिए पूरे दुनिया में जिस टेलीकास्ट की धूम मची और जिस टेलीकास्ट को लोगों ने देखा, प्रिंस मूवीज. शशिकांत शेलार जी, आपसे रिक्वेस्ट है. अनंता पाटिल सर आ रहे हैं. शशिकांत जी,
अनंता पाटिल साहब ने ऐलान किए, भरत पाटिल साहब ने ऐलान किया कि टेमोली टीम जीतती है तो उनको एक बड़ा ट्रिप, ये देखिए जरा जोरदार तालियां, प्रिंस मूवीज का प्रथमेश पाटिल का सत्कार होता हुआ। दोस्तों हमारे बीच वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर हैं, आइए उनका हम सत्कार सम्मान करने जा रहे हैं। या आपण सन्मानित करूयात व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवळी सरांचा शुभ सन्मान, ज्या आवाजानं अनेक वर्ष भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटला दिली. खरं तर डोळ्यांचे डॉक्टर आहेत, पण त्यांचं नजर आणि हृदय क्रिकेटवरती जास्त प्रेम करतं आणि आवर्जून आपल्या कामाला सांभाळत जे समालोचन क्षेत्राला वेळ देत असतात. मोतीरामजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण पायगावचा आवाज जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऐकला जातो डॉक्टर गवळी सरांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. थँक्यू सो मच गवळी सर. मेगा इव्हेंट आणि मेगा फायनलला बरोबर आपली रॉयल एंट्री झाली आणि आपलं विशेष आभार. 40 लक्ष आणि जबरदस्त जी मेहनत होती ना ती आज स्वर्गीय बाळाराम गणू शेलार स्मृती चषकामध्ये रुपेशदादा शेलार, ओमकार ग्रुप आणि पवनपुत्र वडपेची यशस्वी झाली. मेहनत रंगलाई. बट भावेश सरांचा शेअर आहे तो अरविंददा आपण जरूर ऐकू सेकंड इनिंगमध्ये. या आपण सन्मानित करूयात व्हॉइस ऑफ ठाणे आणि तब्बल 1137 स्पर्धा आपल्या आयुष्यात 28 वर्षाच्या समालोचन कारकिर्दीमध्ये ज्यांनी कव्हर केलेत आणि या आपण सन्मानित करूयात त्या ठिकाणी सिद्दीकजी भावे सरांना. मानकोली विन एक 6 बॉल अगदी 14 पाहिजे होत्या. पहिला बॉल षटकार, 5 बॉल 8. दीपेश माईनं डिफेंड केले. लगातार 3 अर्धशतकं विनीत माळीचे आलेत. वन साइड प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीरच्या रेसमध्ये विनीत माळी आणि भिवंडीला एक कार येताना आता आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि कालच प्रतीकसोबत ज्यावेळी चर्चा सुरू होती त्यांना बॅट गिफ्ट केली होती. त्यांना सांगितलं होतं विनीतला की 3 मॅच 3 50 येतील आणि प्रतीक आज ते 3 अर्धशतकं आली आहेत. क्या बात आहे. म्हणजे प्रतीकला एखादी ड्रायव्हिंग जरूर मिळेल. थँक्यू सो मच सिद्दीक भावे सर. आपलं मनपूर्वक आभार. जवळ मॅच मध्ये मॅच ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले. सामन्याची होईल सुरुवात आणि ज्यावेळी मॅच सुरू होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज सिद्दीक भावे सर आमच्या सोबत जॉईन होतील. पहिला बॉल आणि स्विच हिटचा प्रयत्न, कॅचचा कॉल झाला. थोडंसं लेझी क्रिकेट. जर टेंबवली खेळती आहे तर अशा हाफ चान्सेस सक्सेसमध्ये कन्वर्ट होताना आजवर आपण अनेक वेळा या खेळाडूंना पाहिलं आहे. एक एक रन इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये. टीम भाटाळे आणि त्या सोबतीनं टेंबवलीसाठी देखील सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळतीये. जितू माळी त्याच्या सोबतीनं प्रयाग माळी, जय ब्राह्मणदेव भाटाळे वर्सेस तुम्हाला मॅच पाहायला मिळते. शरद अँड योगेश 11 अक्षय भरत पाटील यांनी पुरस्कृत केलेला जे युवा उद्योजक आहेत या वडपे गावचे दोस्तीच्या दुनियेतील एक दिलदार हस्ती त्यांचा संघ मैदानावरती खेळतोय. जनुमान टेंबवली फिल्डिंग करण्यासाठी तुम्ही पाहताय. समोर डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर, ऑन साईडला लॉंग ऑन. टप्पा पडलाय, खूप खूप बाहेर निघाला हा बॉल. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरकार्डवरती ॲड केली जाईल. एक्स्ट्रा रन स्कोर फलकावरती पोहोचले 4 या आकड्यावरती. आता या स्टेजला षटकार मारणं खरं तर बॅट्समनसाठी मोठं चॅलेंज आहे. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये एक 12 ते 13 रनचा स्टार्ट शोधावा लागेल कारण सध्या 2 फिल्डर आहेत 38 सर्कलच्या बाहेर. नंतर फिल्डिंग विखुरलेली पाहायला मिळेल. शफल झाले, ऑन साईडला खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक सिंगल आता मिळेल. मंदार जोपर्यंत बॉलला थांबवेल एका सिंगलला स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5 धावा. विकेट आलेली नाही आहे पॉवर प्लेमध्ये, ते महत्त्वाचं आहे. बट त्या सोबतीनं करंट रन रेट, रिक्वायर्ड रन रेट ते देखील कसं मॅच राहील त्याचा प्रयत्न करावा लागेल बॅटिंग टीमला. कारण म्हटलं जातं ना मित्रांनो, असफलता एक चुनौती आहे, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. मंदार गोराटकर तिकडे फिल्डिंग करत होते. तिकडे एक डबल, एक सिंगल, त्यानंतर आता आलेला डॉट बॉल. आणि शक्य तेवढे प्रयत्न केले ना
की अशक्य तेवढा विजय मित्रांनो सहज मिळतो आणि प्रयत्नवादी आहे टेंबवली आणि टीम भाटाळे, त्यामुळे हा सामना खूप चांगला रंगणार आहे यात शंका नाही आहे. बॉल तयार वेदांत, अजून एक चांगला बॉल वेदांतचा, हा देखील चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती समाप्ती आणि पहिलं षटक राहिलंय शरद आणि योगेश 11 जे हनुमान टेंभवलीच्या नावावरती. पूर्ण व्हाईट जर्सी अगदी टेस्ट क्रिकेट ड्रेस कोडमध्ये तुम्हाला टीम टेंभवली पाहायला मिळते. षटक संपलंय मैदानावरती पहिलं आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. बिनबाद 5. 18 बॉलचा खेळ उर्वरित शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये अजूनही 35 धावा या मॅचमध्ये करायच्यात. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते आहे आतापर्यंत 1 ओव्हर झाल्यानंतर 5. 18 बॉल बाकी आहेत. 35 धावेची मैदानावरती 18 मध्ये गरज आहे. वेदांत षटक इकॉनॉमी होतं आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. सध्याच्या घडीला भिवंडी खातात जसं मागचे 5 ते 6 वर्ष गोरसईचं क्रिकेट भिवंडीच्या बाहेर जाऊन भिवंडी तालुक्याचं नाव करत होतं. सध्याच्या घडीला भिवंडीतील सगळ्याधिक सक्सेसफुल टीम मैदानावरती खेळतीये आणि त्या टीमचं नाव जय हनुमान टेंभवली आणि त्या टेंभवलीच्या क्रिकेटला ओळख देणारा प्रतीक पाटील, टेंभवलीचा टार्झन म्हणून जशी ओळख आहे तो मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आहे ब्राह्मणदेव भाटाळे, छुपा रुस्तम ही टीम आहे. कोणत्याही मोठ्या संघाला सदमा देणं भाटाळेकरांना चांगल्या प्रकारे जमतं. अनेक मोठ्या मोठ्या टीमला आज पराभवाचे धक्के देत भाटाळे सेमीफायनलपर्यंत पोहोचलाय आणि पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप सुरू आहे. बट पार्टनरशिपचं जे दोन्ही बॅटर्सचं स्ट्राईक रेट आहे ना ते थोडंसं 100च्या अगदी खालीच आहे आत्तापर्यंत, त्यामुळे गिअर अप करावा लागेल डाव. कारण लेस दॅन रन बॉल सध्या मॅच हा प्रतीक तयार ओव्हर द विकेट. प्रतीकचा फुल टॉस व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये बट गॅप मोठा आहे मिड विकेटला चेस फिल्डरसाठी. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, थ्रो आलाय ऑन कीपर बुलेट थ्रो. हे टेंभवलीचं स्टँडर्ड आहे, हे टेंभवलीचं स्टँडर्ड आहे. हाय स्टँडर्ड फिल्डिंग क्वालिटी, फक्त एकच नाव जय हनुमान टेंभवली. फलंदाज बाद. जे आदित्य भोईरचा एक दर्जेदार थ्रो बरोबर ऑन कीपर. प्रॉपर थ्रो आला, कलेक्शन झालं. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहताय विरेशला. विरेश आणि मंदारला जास्तीत करून कीपरच ठेवते टीम टेंभवली कारण ते गरजेचं पण आहे. कधी कधी आपण परेशदा गोराटकरला पाहतो ॲज अ विकेट कीपर. सध्या तुम्ही पाहताय बॅकवर्ड पॉइंटला तिकडे परेशदा गोराटकर उभा आहेत. परेशदा गोराटकर एक लकी शाम्प आहे टीम टेंभवलीसाठी. जेव्हा तो मैदानावरती उतरतो टेंभवलीचा सक्सेस ग्राफ खूप मोठा असतो. टेंभवली विरुद्ध काही आठवणी ऑलवेज आवडतात. मोनिश आदित्य भोईरच्या अगेन्स्ट मारलेला रिव्हर्स 6 कदाचित तो दिवस माझ्यासाठी भाग्यवान होता. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 8 धावा. अजूनही 32ची गरज आहे या मॅचमध्ये. हा फुल टॉस आता ठोकलाय, फोडलाय, तोडलाय आकाशातला एक तारा आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानावरती आलाय प्रेम बट गोलंदाजावरती त्यानं केलाय वार. बॉल सीमा पार हा षटकार. एक मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक झालंय ते म्हणजे टीम ब्राह्मणदेव भाटाळे. आत्ताच आपण म्हणालो ना सदमा देण्यासाठी भाटाळेचं क्रिकेट ओळखलं जातं आणि या रात्रीच्या क्लायमेट मध्ये प्रेम पाटीलची बॅट अशीच बोलत राहिली. प्रेम माईची बॅट की पाटील एकदा कन्फर्म करून घ्या. पाटील आहे त्याचं नाव. इथे फटका हा देखील प्रेमचा चांगला आहे. चेस फिल्डरसाठी सेकंडचा कॉल आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चाललाय. देखिए प्रेम
पाटिल एक ऐसे बैट्समैन है जो कभी भी टेंबोली के सामने चॅलेंज पेश कर सकते हैं. प्रफुल्ल भोईर यांच्याकडून प्रेमनं कधीही 3 षटकार मारले तर त्याच्यासाठी 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. धावफलकावरती धावा 16, विकेट गेलेली 1. बॉल तयार. इथे स्विच हिट खेळायचं होतं, नाही जमलं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. हो, व्हॉट स्पीड बाय प्रतीक. वेगात आले, बॉल उचलला. बॅट्समन जसा आपल्या घराकडे परतेल त्याआधी डायरेक्ट हिट आलं आणि प्रेमची जातीय विकेट. विकेट आणि हे पूर्णपणे क्रेडिट जातं प्रतीक पाटीलला. टर्निंग किसका सुनने का गाना. साहेब त्यांच्या माध्यमातून या पूर्ण टुर्नामेंटला खरं तर मोफत पाणी सुविधा या ठिकाणी करण्यात आली. त्यांचं मनपूर्वक आभार शरदजी वडोलकर साहेबांचं. अन्नदान आणि पाणी या 2 गोष्टी अशा आहेत, त्याचं पुण्य जगाच्या पाठीवरती काही वेगळं असतं आणि आज ते मिळालं. शरदजी वडोलकर साहेबांना रुपेशदा शेलार आणि ओमकार ग्रुप आणि पवनपुत्र वडपेच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. ओमकार ग्रुप अगदी आणि त्या सोबतीनं पवनपुत्र वडबे कदाचित आज संपल्यानंतर इतकंच म्हणतील काश और 2 दिन हे मुकाबले होते. ज्या अनुषंगानं आज वडपे गावाचं नाव अवघ्या 48 तासात टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती या रात्रकालीन स्पर्धेनं आणलंय ते लाजवाब आहे. आणि वडपे गावाच्या अभिमानाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली आणि वडपेकरांसाठी फक्त इतकंच गर्व आहे आम्हा शेंदूर गुलालाचा, गर्व आहे आम्हा बेधुंद तुतारीचा, गर्व आहे आम्हा विठू माऊलीनं स्थापन केलेल्या वारकरी संप्रदायाचा, गर्व आहे आम्हा आईच्या स्वप्नातलं मासाहेब जिजाऊचं स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी राजाचा आणि ते गर्व आहे वडपे ग्रामस्थांना रुपेश शेलार आयोजित स्वर्गीय बाळाराम गणू शेलार स्मृती चषकाचा. स्पर्धा आवडली असेल एकदा टाळ्या वडपे गावासाठी. मित्रांनो, प्रेक्षकांनो, व्हायला हरकत नाहीये. जिथे जिथे नजर जाईल आयोजनातला दर्जा वडपेकरांनी जपला आणि आता काही क्षणात या स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा विजेता मैदानावरती आपल्याला सापडेल. गेंदबाजी के लिए 12 में 24 चाहिए. देखिए मैच अभी खत्म नहीं हुआ है. यश नांदुरकर पिछले मैच में यही समीकरण टेंबोली के सामने था और टेंबोली को अब 12 में 24 बचाना है. यश नांदुरकर रिवर्स खेलने की कोशिश, ढूंढते रह जाओगे. पंकज माली आए हार्ड हिटिंग बैट्समैन, नॉन स्ट्राइक पर हैं, जबकि प्रयाग ने अब तक 3 डॉट गेंदे खेली है. 11 गेंदे 24 रन. डू और डाई की स्थिति ब्राह्मण देव भाटाले के सामने. यश नांदुरकर ओ बीच में ही पटक दिया. अंपायर ने वाइड घोषित किया. तुरंत ही गेंदबाज से कहा 1 फॉर दी ओवर. 1 रन से अब 11 गेंदों में 23 चाहिए. पंकज माली जब तक रहेंगे कुछ कहा नहीं जा सकता है. बहुत ही हार्ड हिटिंग है. वार्म अप कर रहे हैं. 12 डिग्री सेल्सियस इस वक्त रिकॉर्ड बताया जा रहा है यहाँ पर वडपे में. अच्छा ड्राइव है, लॉफ्टेड कवर ड्राइव. बहुत जल्दी पहुंचे गेंद पर, मिसफील्ड और गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. ही चौके ने थंडी में गर्मी बढ़ा दी है. अगदी बरोबर. आणि जर आपण महाबळेश्वरला या क्लायमेटला गेलो ना या वेळेला तर आपल्याला 20 किंवा 18चं तापमान मिळेल. पण वडपे महाबळेश्वर आणि सध्या माथेरानपेक्षा खतरनाक आहे आणि हे हिल स्टेशन बनलंय मासाहेब जिजाऊ क्रीडांगण. टीमची टोटल धावफलकावरती मिसफील्डच्या चौकारांना मॅच ऑन झाली आहे. इस साल की जो ठंडी है ना, सर्दी, ऐसे लग रहा है यूपी में हम. 10 गेंदे 19 रन. लेकिन महाराष्ट्र की जो सर्दी रहती ना वो बदन को काटती नहीं, फील देती. दस गेंदे 19 रन. कमर कस लिए प्रयाग माली ने. यश नांदुरकर 10-19 का इक्वेशन. उछाला है सीधा तीर की मानिंद. 6 रन. हे बायकोचा नऊ
12-24 का था और कहाँ है 9 में 13। अगदी मागच्या 3 बॉलमध्ये धाव फलकावरती धावा आलेत, 11 महागडे राहिलंय. याचं कारण मागचा सोडलेला चौकार, फलंदाजाला मिळालेला आत्मविश्वास, करे कोई और बरे कोई और. हे सगळे प्रेक्षक तुम्ही पाहताय, मोठ्या संख्येनं मॅच त्या ठिकाणी एन्जॉय करतात. मॅच बॉल मिस झालाय, जवळजवळ अर्ध भाटाळे तिकडे बॉल शोधतोय की कुठेतरी बॉल गवतामध्ये सापडेल, कारण या बॉलनं सध्या लक चेंज झालाय. चला अंपास, आपल्याकडे वेळ कमी आहे, मॅच आपण कंटिन्यू प्ले करायची आहे. परेश गोराटकर गेंदबाज के पास आए हैं, 9 गेंदे 13 रन. आपको नई गेंद भी दी जा सकती है. शोधून आणला, शोधून नाही, खोदून आणला. ये भाटाले वाले भी कह रहे हैं कि भाटाले तक गेंद जाएंगी तो भी ढूंढ के लाएंगे. आणि हाच तर पाठीराख्यांचा फायदा असतो. 9 गेंदे 13 रन. 9 बॉल 13 धावेची गरज आहे. मॅच खतरनाक होईल, अंतिम क्षणापर्यंत जाईल. कदाचित सेमी फायनल देखील, सुपर ओव्हर ते देखील घडू शकतं. चला रे बाबा. चला रे बाबा, लवकर खेळा. बाबा सर, थोडंसं मराठीमध्ये पण कॉमेंट्री होऊन जाऊ द्या, मजा येते ऐकायला. देखिए डॉक्टर गवली सर है और मैं सूरज को दिया नहीं दिखाता हूँ. अगदी बरोबर आहे. हे देखील विचारान तरी एकदा होऊन जाऊ दे मग. 9 गेंदे 13 रन. फिर से उड़ाया है हेलीकॉप्टर, 6 रन लैंड होता हुआ साइड स्क्रीन पे. प्रयाग माली ने ठंडी में गर्मी फैला दी है. काय शॉट होता, लाजवाब. ऑफ स्टंपला पडला बॉल, वाईड लाईनच्या अगदी समोर. प्रयाग माईचं फुटवर्क, हवेमध्ये जम्प, तदनंतर हेलिकॉप्टर. प्रयाग माईचा गोलंदाज असू दे किती चॅप्टर, प्रयाग माळी मारतो हेलिकॉप्टर सिक्सर. बॅटिंग आवडली असेल भाटाळेकर, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या भाटाळेच्या या ठाण्या भागासाठी. सात रन, 8-7 का इक्वेशन. नांदुरकर को 2 मर्तबा बाउंड्री के पीछे भेजा है जंगलों में. एक और लंबा शॉट खेलने की कोशिश, मोटा सीधा, और गेंद निकल गई है पीछे. 4 रन. महंगे साबित होते हुए यश नांदुरकर. शुभम पाटिल ने, हर्षद पाटिल ने इस वक्त 1000 रुपये का इनाम दिया है प्रयाग माली को. हल्के हाथों से खेला है, सेंसिबल क्रिकेट. एक बना, दूसरा भी बन गया. क्या बात है, बहुत खुश है हमारे कमेटी के मेंबर हर्षद पाटिल जी, क्योंकि भाटाले में उनकी ससुराल है, लेकिन यहाँ गेंदबाज को ही ससुराल भेज दिया है. कितने दिए? 23 दिए. स्कोरी लेवल जिंकण्यासाठी आता फायनल मध्ये जाण्यासाठी टीम ब्राह्मणदेव भाटाळेला पाहिजे 6 बॉल आणि 1 धावा. आणि ज्याची चर्चा आपण करत होतो ना, की मोठ्या मोठ्या टीमला सदमा देण्यासाठी भाटाळेकरांना ओळखलं जातं, आणि भाटाळेकरांनी ते करून दाखवलंय मैदानाच्या आत. वड़पे के उद्योगपति नैनेश्वर पाटिल साहब ने भी प्रयाग माली को, पूरी टीम को 1000 रुपये दिए. वाह, अच्छा दोस्ती निभा रहे हैं हर्षद से. 1 रन बचाना है.
नीची गेंद सबमरीन शूटर। प्रयाग माली ने एक ही ओवर में पूरा मैच का पासा पलट दिया। बड़े मैच के खिलाड़ी। अच्छी गेंद, अभी भी कोशिश हो रही है। पंकज माली को कह रहे हैं बल्ले पे लो। एक बात तो है कि टेम्बोली टीम को वड़पे वैसे भी बाईपास है और बाईपास पे ही रख दिया है। याद है मुझे, आप लोग खेलने आते थे, मैं कहता था। एक रन, नाक में दम किया है, खेला है, अंडर आर्म थ्रो और बैट्समैन आउट, लेकिन स्ट्राइक पे आए हैं प्रयाग माली। एक रन ने नाक में दम कर रखा है। एक बचाने के लिए एड़ी चोटी का जोर लगाया है। प्रयाग को ड्राइव किया है, गेंद बाउंड्री के बाहर, और टेम्बोली इस लेट बालाराम गनुशेलार स्मृति चषक के बाहर। हार्ड लक प्रतीक एंड कॉन्ग्रेचुलेशन बाटाले। माली और दोनों टीमें मंच के सामने आए और इस फाइनल के लिए वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर आपके साथ टॉस और मैन ऑफ द मैच। आणि 2000 रुपयाचं पारितोषिक होतं, जे एक षटकार आला होता मोनिशच्या बॅट मधून। योगेश दादांकडून ते पारितोषिक होतं। मोनिश ते प्राइज घेण्यासाठी आपण यायचं आणि 1000 प्रयाग माईला हर्षलदादा पाटील यांच्याकडून आणि 1000 टीमला ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून भाटाळेसाठी। तर आधी मोनिश आपण या 2000 रुपयाचा प्राइज घेण्यासाठी। योगेश दादांकडे पारितोषिक आहे मोनिशसाठी। चला दोन्ही टीम्स या। खांडवळ दोन्ही संघ कॅप्टन आपल्या सहकार्याने घेऊन व्हीआयपी कक्षासमोर तरी द्यायचे। जय ब्राह्मणदेव बाटाळे त्याचबरोबर जय गावदेव खांडवळ, दोन्ही संघ कॅप्टन आपण बरोबर अगदी व्हीआयपी कक्षा समोर येऊन लाईन अप करायचंय। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रयाग माळी। पंकजना मॅचला थोडीशी मजा आणली मित्रांनो, बाकी काही नाही। चला आधी आपण पारितोषिक देऊयात। टीम बाटाळे कॅप्टन या तुमच्यासाठी 1000 आणि प्रयागला 1000 हर्षलदादाकडनं आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे। प्रयाग आपण यायचं आहे पारितोषिक घेण्यासाठी आणि मॅन ऑफ द मॅच देखील आहे प्रयाग माळी। ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे प्रयाग घ्या ना थोडं पटकन टॉस बॉक्स मध्ये। टॉस बॉक्स चला स्टेज वरती, काही हरकत नाहीये। आधी मॅन ऑफ द मॅच तिकडे घ्या आणि ज्ञानेश्वर दादांच्या शुभ हस्ते प्रयागला 1000 आणि टीमला 1000 असं 2000 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी प्रयागकडे आपण देतोय। धन्यवाद। आणि फायनल मध्ये इंटर झालाय ब्राह्मणदेव भाटाळे आणि त्यांच्या सोबत जय गावदेव खांडवळ। थोडंसं पाठी जा अजून गवळी सर, व्यवस्थित कव्हर होईल सगळं। एका रांगेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी उभे राहा। दोन्ही टीम्स मेगा फायनलची सुरुवात या ठिकाणी आपण करतो। मनीष तुम्ही या, तुमच्यासाठी 2000चं प्राइज आहे योगेशदा पाटील यांच्याकडून आणि तिकडे ते पारितोषिक आपण देतोय।
प्रयाग माईला हर्षद दादाकडनं 1000 आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ हस्त टीमला 1000 असे पारितोषिक या ठिकाणी दिलं जातं. हर्षद दादाजी सासुरवाडी है भाटाळे, एक तरफ भाटाळेकर मंडिल सारी खुदाई और एक तरफ हमारा जवाई. यस आमचे सर्व मान्यवर सुद्धा येतील. तर मोनिशला आपण मान्यवरांना 2000 रुपयाचं पारितोषिक देतोय. या मोनिश, हार्डलक टीम टिंबिवली, पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यस आमचे मान्यवर तसेच आमचे मुख्य ऑर्गनायझर रुपेशदादा आपण सुद्धा यायचंय. सर्व मान्यवर आणि आमचे मुख्य आयोजक रुपेशदादा सेलार हे सुद्धा येतील. ओमकार ग्रुप त्याच वडपे ऑर्गनायझिंग कमिटीने सुद्धा यायचं आहे, कारण आमचे उभे राहतील. त्यानंतर टॉस होईल. या सन्माननीय मोतीरामजी पाटील साहेब, सुनील पाटील साहेब, त्याचबरोबर तसे सन्माननीय प्रमोद वडोलकर साहेब, सर्व मान्यवर या ठिकाणी उभे आहेत. आणि आपण पाहतोय की तब्बल 20 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता आणि एक अतिशय मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा वडपे गावासाठी आपण बघितली. आणि मात्र 2 संघ हे क्वालिफाईड झालेले आहेत. जय ब्राह्मणदेव भाटाळे, त्याचबरोबर जय गावदेव खांडवळ. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत टॉस होईल. दोन्ही कॅप्टननी पुढे यायचंय. दोन्ही कॅप्टन यस सन्माननीय सुनील पाटील साहेब त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉईनची दोघांनाही माहिती आहे. हेड अँड टेल कॉलिंग कोण करणार आहे? यस जय गावदेव खानवल संघाचे कॅप्टन. त्यांचं म्हणणं आहे हेड, मात्र आलेले आहे टेल. सुनील दादा दोघांनाही आपण शुभेच्छा द्यायचा आहे. स्पर्धा खेळताना अनुभव कसा आला, कसं वाटलं आयोजन? अगदी कमी वेळात एक जबरदस्त आयोजन बघायला मिळालं. खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि खेळायला पण मजा आली. आयोजन म्हटलं तर ओंकार ग्रुप, त्याचबरोबर पवनपुत्र वडपे आणि खास करून आपण रुपेशदादा सेलार यांची अपार मेहनत, तसेच पवनपुत्र वडपे संघाची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी एकत्रित येऊन, कारण क्रिकेटची स्पर्धा जिंकण्यासाठी ही सांघिक कामगिरी महत्त्वाची असते ना, त्याप्रमाणे ही सांघिक कामगिरी आहे. कारण पाहतोय आपण रुपेशदादा सेलार, त्याचबरोबर ओंकार ग्रुप, पवनपुत्र वडपे संघाची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी, तर यांच्याविषयी काय म्हणशील? ह्यावेळी 2 दिवसासाठी चांगलेच आयोजन केले. डे नाईट डे